लाभापासून पश्चिम बंगालमधील शेतकरी वंचित राहिल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा 18,000 कोटींचा दुसरा हप्ता पंतप्रधानांच्या हस्ते वितरित. माजी पंतप्रधान भारतरत्न दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आज सुशासन दिवस. आणि देशभरात नव्यानं कोरोना बाधित होणाऱ्यांचं प्रमाण आता केवळ 2.8%. देशभरातल्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या लाभापासून पश्चिम बंगालमधील शेतकरी वंचित असून पंजाब हरियाणामधील शेतकऱ्यांना दिशाभूल करण्यात येत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. केरळमध्ये नसलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या स्थापन करण्यावर विरोधकांनी लक्ष द्यावं. सरकारच्या आधुनिक कृषी धोरणांची पायाभरणी वाजपेयींच्या काळात झाली असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून महाराष्ट्रासह 6 राज्यातल्या शेतकऱ्यांशी संवाद साधताना बोलत होते. नव्या कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांना अधिक फायदे आणि अधिकार मिळत असून शेतकऱ्यांना मुक्तपणे कृषी उत्पादन विक्रीचं स्वातंत्र्य लाभलं आहे. देशातील जनता आणि मोठ्या संख्येनं असलेला शेतकरी वर्ग सर्व परिस्थिती जाणून आहे असं मोदी यांनी यावेळी बोलताना सांगितलं. देशाच्या अन्नदात्याला उन्नत करण्याचा सरकारचा प्रयत्न असून स्वामीनाथन आयोगाच्या अंमलबजावणीच्या बाबत आम्ही प्रयत्न करत असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा दुसरा हप्ता आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वितरित केला. देशातल्या 9 कोटीहून अधिक शेतकरी कुटुंबांना 18,000 कोटीहून अधिक रक्कम एक कळ दाबून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित करण्यात आली. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी महाराष्ट्रासह 6 राज्यांमधल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी या कार्यक्रमातून प्रास्ताविकाद्वारे सरकारची कृषीविषयक धोरणं प्रतिपादित केली. शेतकऱ्यांनी त्यांना केंद्र सरकारच्या योजनांपासून झालेल्या लाभाबाबतचे अनुभव यावेळी सांगितले. पीएम किसान योजनेअंतर्गत लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्याला वर्षाला 6,000 रुपये आर्थिक मदत 3 टप्प्यात थेट बँक खात्यात वितरित केली जाते. माजी पंतप्रधान भारतरत्न दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांची आज 96वी जयंती आहे. या निमित्तानं आज विविध कार्यक्रमांद्वारे देशभरात त्यांना आदरांजली अर्पण करण्यात येत आहे. वाजपेयींची जयंती सुशासन दिवस म्हणून साजरी करण्यात येते. नवी दिल्लीत राजघाट इथं वाजपेयी यांच्या सदैव अटल स्मृतीस्थळावर आज सकाळी एका प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात आज झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, काँग्रेसचे गुलाम नबी आझाद यांच्यासह इतर मान्यवरांनी वाजपेयींच्या आणि पंडित मदन मोहन मालवीय यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. मालवीय यांची आज 138वी जयंती आहे. लोकसभा सचिवालयाच्या वतीनं प्रकाशित केलेल्या अटल बिहारी वाजपेयी इन पार्लमेंट या पुस्तकाचं प्रकाशन यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते झालं. या पुस्तकात वाजपेयींच्या जीवन आणि कार्याचा उल्लेख आहे. त्याचप्रमाणे वाजपेयी यांची महत्त्वपूर्ण भाषणं तसंच त्यांच्या सार्वजनिक आयुष्यातील काही दुर्मिळ छायाचित्रांचा समावेश आहे. वाजपेयी यांचं राजकारण सिद्धांताधारित होतं. येणाऱ्या पिढ्यांसाठी त्यांचं जीवन मार्गदर्शक ठरेल असं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. वाजपेयी यांच्या पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमाचा व्हिडिओ जावडेकर यांनी आपल्या ट्विटरवर सामायिक केला आहे. देशातल्या नागरिकांना आधुनिक शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहन देणारे शिक्षणतज्ज्ञ आणि स्वातंत्र्यसैनिक भारतरत्न पंडित मदन मोहन मालवीय यांच्या जयंतीनिमित्त आज देश त्यांचं स्मरण करत आहे. 1916 मध्ये त्यांनी वाराणसी इथं बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना केली. 2014 मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. उत्तर प्रदेशात आज सुशासन दिन साजरा केला जात आहे. या निमित्तानं राज्यात 1200 ठिकाणी किसान संवाद नावानं शेतकरी मेळावे भरवण्यात आले आहेत. राज्यातील भाजपा कार्यकर्ते येत्या 3 दिवसात अभियान राबवणार असून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. या बातम्या आपण न्यूज ऑन AIR ॲपवर देखील ऐकू शकता. ताज्या अपडेटसाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता. आमचं ट्विटर हँडल @AIR न्यूज पुणे, फेसबुक पेज ऑल इंडिया रेडिओ न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडिओ या आमच्या YouTube चॅनलवर.
देशभरात नव्यानं कोरोना बाधित होणाऱ्यांचं प्रमाण आता केवळ 2.8% झालं आहे. कोरोना विरुद्धच्या लढ्यातला हा नवीन विक्रम असून गेल्या 24 तासात रुग्णबाधितांचं प्रमाण 2,000 घटलं आहे. देशभरात सध्या 2,81,000 रुग्णांवर उपचार सुरू असून गेल्या 24 तासात त्यात 23,000 जणांची भर पडली आहे. काल दिवसभरात 9,97,000 चाचण्या झाल्या. त्यामुळे एकूण चाचण्यांची संख्या आता 16,63,00,000 झाली आहे. दिवसाला 15 लाख चाचण्या करण्याची देशाची क्षमता झाली असल्याचं भारतीय वैद्यक संशोधन संस्थेनं म्हटलं आहे. मोठ्या प्रमाणात होत असलेल्या निदान चाचण्यांमुळे वेळेत विलगीकरण होत असून उपचार वेळेवर सुरू होत असल्यानं साथीचं नियंत्रण प्रभावीपणे होत असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. कोविडमुळे गेल्या 24 तासात 336 जणांचा मृत्यू झाला असून मृत्यूदर 1.45% झाला आहे. तर 24,500 जण कोविडपासून बरे झाले आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आजपासून 4 दिवसांच्या दीव दौऱ्यावर जाणार आहेत. दीवमधील जालंधर सर्किट हाऊसचं उद्घाटन राष्ट्रपती करणार आहेत. त्याचबरोबर अनेक विकास कामांचं भूमिपूजनही त्यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दुपारी 12 वाजता जम्मू काश्मीरमधील जनतेसाठी आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना सहेजचं उद्घाटन करणार आहेत. दूरदृश्य प्रणालीच्या द्वारे होणारा हा कार्यक्रम या योजनेद्वारे जनतेला परवडणाऱ्या किमतीत दर्जेदार आरोग्य सेवा पुरवली जाणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा उपस्थित राहणार आहेत. जगभरात आज येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस अर्थात नाताळचा सण उत्साहात पण साधेपणानं साजरा करण्यात येत आहे. ख्रिश्चन समुदायातले बांधव आजच्या दिवशी ख्रिसमस ट्री, विद्युत रोषणाई आणि फुलांनी आपल्या घराची तसंच भेटवस्तूंची देवाणघेवाण करून साजरा करतात. गोव्यातही नाताळचा सण उत्साहात साजरा होत असून काल मध्यरात्री चर्च आणि चॅपल्समध्ये प्रार्थना स्थळांचं सभांचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्र आणि गोव्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दोन्ही देशातल्या राज्यातल्या नागरिकांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रभू येशू प्रेम, करुणा आणि क्षमाशीलतेचं प्रतीक आहे. हा उत्सव सगळ्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आरोग्य घेऊन येवो असा संदेश कोश्यारी यांनी दिला आहे. आज मार्गशीर्ष शुद्ध एकादशी असून ही एकादशी भगवद्गीता जयंती म्हणून साजरी केली जाते. भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला कर्तव्य प्रवण करण्यासाठी महाभारत युद्धाच्या वेळी केलेला उपदेश अर्थात गीता हे हिंदू धर्माचं प्रमुख तत्वज्ञान आहे. पुढील वर्षी 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांचा एक भाग म्हणून पुढील वर्षी 15 ऑगस्टपर्यंत पुरातत्व खात्याच्या अंतर्गत असणाऱ्या राष्ट्रीय स्मारकांच्या ठिकाणी मोफत चित्रीकरण करण्यास केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयानं परवानगी दिली आहे. मात्र यामध्ये जागतिक वारसा स्थळांचा समावेश नसेल. देशाचा वारसा, राष्ट्रीय भाषेचा प्रचार, भारतीय परंपरा आणि संस्कृती, स्वातंत्र्य सैनिक, स्वातंत्र्य लढा, लोकसंगीत आणि पर्यटन याबाबत प्रसिद्धी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था या स्मृतीस्थळावर मोफत चित्रीकरण करू शकतील. ग्राहकांनी व्होकल फॉर लोकल हा स्वदेशी उत्पादन आणि सेवांना प्राधान्य द्यावं असं आवाहन केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री पियुष गोयल यांनी काल केलं. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त काल एका कार्यक्रमात ते बोलत होते. जागतिक फुटबॉल नियामक मंडळ फिफानं कोरोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर पुढील वर्षी होणाऱ्या 17 आणि 20 वर्षाखालील विश्वकरंडक स्पर्धा रद्द केल्या आहेत. 20 वर्षाखालील गटाच्या स्पर्धा इंडोनेशियामध्ये तर 17 वर्षाखालील गटाच्या स्पर्धा पेरूमध्ये होणार होत्या. हवामान. राजधानी दिल्लीत आज सकाळपासून वातावरण दाट धुक्याचं आहे. शहरातील किमान तापमान 5 अंश सेल्सिअस होतं. मुंबई आणि कोलकात्यात आज हवामान कोरडं असेल तर चेन्नईमध्ये ढगाळ वातावरण असेल. श्रीनगर आणि जम्मू इथं दुपारनंतर ढगाळ वातावरण असेल. लेह इथं आज किमान तापमान उणे 13 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशभरातल्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या लाभापासून पश्चिम बंगालमधील शेतकरी वंचित राहिल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा 18,000 कोटींचा दुसरा हप्ता पंतप्रधानांच्या हस्ते वितरित. माजी पंतप्रधान भारतरत्न दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आज सुशासन दिवस.
आणि देशभरात नव्यानं कोरोनाबाधित होणाऱ्यांचं प्रमाण आता केवळ 2.8%. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं, पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही. म्हणूनच मास्क वापरा, स्वच्छता पाळा, अंतर राखा. विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार.